जिल्हा न्यायालय भरती संदर्भात अनेक मुलांना हा प्रश्न पडलेला आहे की सर अंतिम निकाल जो लागणार आहे किंवा अंतिम निवड यादी जी लागणार आहे ही अंतिम निवड यादी ही नेमकी कशी लागणार आहे हे एवढं आम्हाला थोडंसं समजावून सांगा। तर आपण बघणार आहोत की अंतिम निकाल हा कास्ट नुसार लागेल की मेरिट नुसार लागेल हे आपल्याला बघायचं आहे। व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा। स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या सर्वांच्या लाडक्या विश्व मराठी ऍप्लिकेशन वरती व शिवव्याख्याते प्राध्यापक सतीश देवराज शिंदे पाटील या युट्यूब चॅनल वरती। सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा, लाईक करायचा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा। चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा। आपण बघणार आहोत सर्वात महत्त्वाचा मुद्दा की सर कास्ट नुसार या ठिकाणी मेरिट लागेल का मेरिट नुसार या ठिकाणी निकाल लागेल, म्हणजे निकाल नेमका अंतिम निकाल कसा येणार आहे। कास्ट नुसार येणार आहे ओपन, ओबीसी, एससी, एसटी, व्हीजेएनटी, एनटीडी जे काय असेल ते त्याच्यानुसार येणार आहे, एससीबीसी नुसार का मेरिट नुसार किंवा ईडब्ल्यूएस नुसार येणार आहे हे सगळं आपण या ठिकाणी बघणार आहोत। मग आता जेवढ्या काही कॅटेगरी दिलेल्या आहेत आता त्यावेळेस ते एससीबीसी काही नव्हतं म्हणून थोडंसं इकडे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला की नेमका निकाल लागणार आहे कसा। बघा आता लघुलेखक श्रेणी 3 च या ठिकाणी जर तुम्ही पद बघितले 568 पद येतात। आपण आता याच पदाचा विचार करणार आहोत त्यामुळे आपण प्रत्यक्ष यादीचा सध्या विचार करणार नाहीये। आणि कनिष्ठ लिपिक आहे 2795, सिपाई हमाल 1266। आता प्रत्यक्ष यादी सुद्धा घेतल्या जाणार आहे परंतु हे कधी किती वर्ष 2 वर्षापर्यंत ती व्हॅलिड असेल। समजा या निवड यादीतल्या एखाद्या उमेदवारानं जर नोकरी सोडून दिली किंवा राजीनामा दिला किंवा काही कारणास्तव त्याला बाद केल्या गेलं तर नंतर प्रत्यक्ष यादीचा विचार 2 वर्ष होणार आहे त्यामुळे आपण त्याचा नंतर विचार करूया। पण आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की सर ही जी यादी लागणार आहे ही यादी या ठिकाणी तुम्ही सांगितल्याप्रमाणे कास्ट नुसार लागणार का ही यादी या ठिकाणी तुम्ही सांगता त्या मेरिट नुसार या ठिकाणी लागणार आहे। या सगळ्या गोष्टीचा उहापोहा आपल्याला करायचा आहे। तर मी तुम्हाला एकदा पुन्हा एकदा सांगतोय जर आपण 2018 चा जर रेफरन्स बघितला तर 2018 च्या रेफरन्स नुसार या ठिकाणी न्यायालय डिपार्टमेंट किंवा या ठिकाणी आपण न्याय संस्था म्हणतो एकमेव अशी संस्था आहे की या संस्थेमध्ये जे तुमचा निकाल लागतो हा निकाल तुमचा मेरिट नुसारच लागतो एवढं मात्र तुम्ही लक्षात ठेवायचं आहे। कारण हा आपल्याला 2018 चा संदर्भ आहे। हे काय मी उठून झोपतून येऊन माझ्या गोळ्या नाही संपल्या काहीच्या काही सांगायला, फक्त एवढंच आहे तुमचा जो प्रश्न आहे की सर मेरिट नुसार का जातीनिहाय म्हणजे कास्ट नुसार या ठिकाणी लागेल। तर न्यायालय भरतीमध्ये आतापर्यंत तरी जातीनिहाय कट ऑफ किंवा जातीनिहाय या ठिकाणी जागा भरलेल्या नाही येतात। ही माहिती मी डायरेक्ट न्यायालयातून या ठिकाणी म्हणजे घेतलेली आहे। माझे जे मित्र लागलेले आहेत न्यायालय भरतीमध्ये त्यांना सुद्धा मी विचारलेलं आहे आणि 2018 चा रेफरन्स आपल्याकडे आहे यानुसार मी तुम्हाला सांगत आहे। म्हणून जागा देताना त्यांनी आपल्याला कॅटेगरी वाईज जागा दिलेल्या नाहीये। तुम्ही बघू शकता प्रत्येक जिल्ह्याच्या जागा जसं की पोलीस भरतीच्या जागा येतात कॅटेगरी वाईज मग समांतर आरक्षणानुसार सगळं येते। पण जर तुम्ही जिल्हा न्यायालय भरतीच्या जर या वरच्या जर जागा बघितल्या असतील तर त्या जीआर मध्ये त्या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये कुठंच जातीनिहाय जागा त्यांनी दिलेल्या नाहीत की बाबा समजा या ठिकाणी 153 जागेपैकी मग मुंबईमध्ये 153 जागा असतील XYZ समजा तर मग ओबीसीला इतक्या, ओपन कॅटेगरीला इतक्या, एससी कॅटेगरीला इतक्या, एसटी कॅटेगरीला इतक्या असं कुठलंही त्यांनी दिलेलं नाही। हा फक्त जातीनिहाय म्हणजे कास्ट नुसार तुमचे फॉर्म भरून घेतलेले आहेत जसे की 900 रुपयामध्ये म्हणजे ज्यांना रिझर्वेशन आहे त्यांच्यासाठी 900 रुपये फीस आहे, ओपन कॅटेगरीवाल्यांना 1000 रुपये फीस हे ठीक आहे परंतु मेरिट नुसार आपण 2018 चा संदर्भ या ठिकाणी बघणार आहोत। म्हणून आता सगळ्यांना प्रश्न पडला सर मग प्रत्येक परीक्षा उत्तीर्ण होण्याचे निकष आहेत। आता इथं लक्षात ठेवा जर ओपन कॅटेगरीचा मुलगा असेल तर त्याला 35% गुण लागणार आहेत आणि अदर कॅटेगरीचा असेल तर त्याला 30% म्हणजे 35% खाली असेल तर त्याचा मेरिट मध्ये विचारच केला जाणार नाही। ओके एवढं लक्षात ठेवा म्हणजे 35% वरच आणि हा जर 30% जरी असेल पण मेरिट मध्ये जर बसत असेल तर याचा विचार केला जाणार आहे। म्हणून माझं तुम्हाला एवढं सांगणं असेल की मेरिट नुसारच या ठिकाणी ही यादी लागणार आहे। तुम्ही कुठेही विचारा काही विचारा किंवा कुठेही चौकशी केली तर तुम्हाला तेच सांगणार आहे। पण न्याय संस्थेमध्ये आरक्षण या ठिकाणी दिलेलं नाहीये तिथं मेरिट नुसारच यादी लागणार आहे। आणि हा मुद्दा आहे फक्त थोडासा 4% आरक्षणाचा। तर हे दिव्यांग किंवा अपंग बांधवांसाठी आता याच्यावरती न्यायालयामध्ये याच्यावर न्याय निवाडा चालू आहे। त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की दिव्यांग व्यक्तींसाठी पदे उच्च न्यायालयाच्या अधिसूचनेनुसार नजीकच्या भविष्यात भरली जातील। म्हणजे हे 4% आरक्षण एवढंच फक्त त्या दिव्यांग किंवा या ठिकाणी अपंग बांधवांना देण्यात आलेलं आहे आणि त्यानुसार त्या भविष्यात जागा भरतील हेही त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे बाकीचे तरी मला असं वाटत नाही की त्या जागा आपण काय म्हणतो त्याच्यानुसार भरल्या जातील कॅटेगरी वाईज नुसार नाही बाळांनो। तर
तर या मेरिटनुसार या ठिकाणी भरल्या जातील। तरी याच्यात आता नेमके काय बदल होतात ते आपल्याला येणाऱ्या काळात कळणारच आहे। तर जेवढी माझ्याकडे ऑथेंटिक माहिती आहे तेवढी मात्र मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो। म्हणून माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे रे बाबा रे की मेरिट मध्ये तू बसला पाहिजे, म्हणून टायपिंग स्किल इतक्या जबरदस्त पद्धतीने कर, तुझी स्वच्छता चापल्याचा चाचणी इतक्या जबरदस्त पद्धतीने झाली पाहिजे, मुलाखत सुद्धा A1 झाली पाहिजे, म्हणजे तू मेरिट मध्ये आला पाहिजे ही माझी इच्छा आहे। म्हणून मी तुम्हाला आतापासून सतर्क करत आहे। पटलं तर नक्कीच घ्या, लाईक करा व्हिडिओला, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत याला शेअर करा। टेलिग्राम चॅनलला सर्वप्रथम जॉईन व्हा, कारण की जिल्हा न्यायालय भरतीच्या संदर्भात अनेक माहिती या ठिकाणी तुम्हाला वेळोवेळी मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत आहे। माझी एवढीच विनंती आहे, जर मेरिटनुसार जर लिस्ट लागली तर तुझं नुकसान होता कामा नये, म्हणून आतापासून मी तुला अलर्ट करत आहे। आणि जर कॅटेगरी वाईज नुसार आतापर्यंत एकदाही न्यायालयाची या भरती मला या ठिकाणी झालेली नाहीये, म्हणून हा एक रेफरन्स आहे। म्हणून हा मी तुम्हाला तुमचे डोळे उघडण्यासाठी तुम्हाला मी सांगत आहे। इथून पुढे 11,064 जागांची या ठिकाणी पदभरती येणार आहे। याची फीस आहे आपल्याकडे फक्त 399। याची पूर्ण अपडेटेड बॅच या ठिकाणी मी तुमच्यासाठी मी आणि अमोल सर घेऊन आलेला आहे। जबरदस्त बॅच आहे, नक्कीच ही बॅच तुम्ही घ्या, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे। या बॅच मध्ये या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत। ओके चला, त्यानंतर आपले आरोग्य सेवक पुरुष आरोग्य सेविका महिला यांची ही 149 रुपयाची टेक्निकल बॅच आहे, ज्याच्यामध्ये 40 गुणांचा सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे। आणि त्याच्यानंतर ही पोलीस भरतीची बॅच आहे 799, ही मात्र आपली ऍप नंबर 1 वरती आहे। बाकीच्या सर्व बॅचेस या तुम्हाला ऍप नंबर 2 वरती मिळतील। नक्कीच ही बॅच घ्या। आणि ही खोडे सरांची 499 ची ही सुद्धा बॅच आहे गणित बुद्धिमत्तेची, नक्कीच घ्या। चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। धन्यवाद, समजला असेल एवढं या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो। बाय, टेक केअर, बेस्ट।